महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। जुन्नर तालुक्यातील ओतूर खामुंडी रोहकडी गावच्या हद्दीतील काही विहिरींवरील विद्युत पंपाच्या केबल रात्रीच्या सुमारास चोरी जात असल्याच्या घटना घडत होत्या। यामध्ये ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत पंपाची केबल चोरी गेल्याची फिर्याद ओतूर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती। या गुन्ह्यांच्या तपासकामी ओतूर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले होते। यामध्ये एका पोस्को अंतर्गत गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीच्या मोबाईलच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी केशव बबन काळे राहणार कुरकुंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, आरोपी किशोर सुरेश काळे राहणार भोजदरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, आरोपी राहुल विठ्ठल काळे राहणार भोजदरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, आरोपी दीपक तात्याबा डोके राहणार सावरचोळ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवल्यानंतर सदरचा गुन्हा त्यांनी कबूल केला आहे। असे केबल चोरणारे संगमनेर तालुक्यातील 4 आरोपी अटक करण्यात ओतूर पोलिसांना यश आलंय। या सर्व चोरीच्या गुन्ह्यात चोरलेला माल भंगार व्यावसायिक सोरबन राजाराम चव्हाण राहणार घारगाव तालुका संगमनेर मुळगाव मध्य प्रदेश, तसेच विक्रमसिंग अमरसिंग राठोड राहणार आळेफाटा तालुका जुन्नर मुळगाव राजस्थान यांना विकले असल्याची 4 चोर आरोपींनी कबुली दिली आहे। चोरीचा माल खरेदी करणारे 2 भंगार दुकान व्यावसायिक मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेत। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमने, पोलीस हवालदार महेश पटारे, बाळशीराम भवारी, नदीम तडवी, नामदेव बांबळे, विशाल गोडसे, सुभाष केदारी, श्याम सुंदर जायभाये, पोलीस मित्र ईश्वर भवारी, पोलीस पाटील किरण भोर, विठ्ठल डोंगरे यांनी केली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत ओतूर रोहकडी खामुंडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारीच्या केबल्स चोरी गेल्याच्या तक्रारी ओतूर पोलिसात दाखल होत्या। त्या तक्रारींचा तपास आपल्याकडे चालू असताना पोक्सो गुन्ह्यातील एक आरोपी आपण अटक केला होता। त्या आरोपीचा मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता त्याने त्याचे इतर 3 साथीदार यांच्यासोबत ओतूर पोलीस हद्दीमध्ये विविध ठिकाणी केबल चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी त्या केबल्स 2 भंगार दुकानदार यांना विकल्याचे देखील निष्पन्न झालं। यावरून चोरी करणारे 4 आणि भंगार दुकानदार 2 असे एकूण 6 आरोपी आपण अटक केलेले आहेत। सध्या 6ची 6 आरोपी आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। अशा प्रकारे आपण 1,40,000चा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। नमूद करण्याचा तपास पुढीलप्रमाणे चालू आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।